इंस्टाग्रामची रील बघून झाला पोपट आणि आज बनवली एकदम स्पेशल बिर्याणी फक्त यांच्यासाठी आणि एवढी भारी झाली। नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान एक खास रेसिपी शेअर करणार आहे जी की मला सुद्धा अगोदर येत नव्हती, पण आता एकदम खूप छान येते। ती रेसिपी बघण्यासाठी अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडलास तर चला आता तुम्हाला समोर दाखवते। 2 दिवस अगोदर मी वेपर्स केलेले होते, तर ते मी सुकवायला टाकलेत, बाहेर सुकून सुद्धा झालेत। आणि आता ऊन एवढं आहेत ना, तर त्यासाठी गॅलरीचा दरवाजा लावूनच ठेवते मी नेहमी। हे बघा कसं ऊन चमकतंय, हे बघा किती छान वेपर्स झालेत, एवढे झालेत सगळे मिळून। आणि ते उन्हात ठेवलेत मी सुकवायला। काल मी पापड सुद्धा केले, पण चला तुम्हाला पापड सुद्धा दाखवते। पापड पण खूप छान झाले। आत्यांनी घरूनच पीठ दिलेलं होतं पापडाचं दळून रेडी करून, त्यामुळं मग मला ते करायला काही एवढं वाटलं नाही, कारण आमचे घरची डाळ वगैरे राहते। तर आत्या म्हणे तू कशाला परेशान होती तिथं, पहिले तर म्हणे तू करूच नको, मी इकडून पाठवून देईल सगळं। पण मी म्हटलं चला, माझा पण तसं दिवसभर एवढं काही काम नसतं, मी करेल। तर मग त्या म्हणे हे घरी गेलेच होते, तर यांच्याजवळ त्यांनी एकदम पीठ वगैरे त्यात जे ते टाकायचं ते सगळं रेडी करून पाठवलं होतं। तर काल मी केलेत थोडेसे आणि थोडे बाकी आहेत, तर ते पण करणं आहे। आता यांना सानवीला सुट्टी असेल त्या दिवशी मी करेल, कारण काल सानूला सुट्टी नव्हती, तर काल तिने खूप परेशान केलं पापड करताना, म्हणून मग मी राहू दिले, नाहीतर ते उरलेले सुद्धा आजच करायचे होते। तर चला तुम्हाला दाखवते पापड कसे झालेत। तर हे बघा पापड, आणि हे सानवीने तोडलेत कारण तिला असे कच्चे पापड खायला खूप आवडतात। तर खूप छान झालेत, मी एक तळून सुद्धा दाखवल तुम्हाला। तर हे ना उडदाचे पापड आहे, तर काल थोडेसे सुकवले होते मी ते, आणि आज सुद्धा सुकवलेत। तर आता ते आपण डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकतो। तर खूप छान झालेले आहेत। जर का तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी डिटेलमध्ये उडदाच्या पापडांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर आता आज काल पापड केले, त्यामुळे ना सगळे कपडे माझे धुतलेले कपडे 2 दिवसाचे तसेच पडून पडून होते। एक काम करायला गेलं ना दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष होतं, तर तसंच कसं माझं झालेलं आहे तसं। तर आता त्या कपड्यांच्या घड्या मारून घेते अगोदर, आणि मग नंतर तुमच्यासोबत काय दिवसभर होतं ते तर शेअरच करते। तर चला, आणि हे बघा किती सारे कपडे पडलेत, पूर्ण एक गंजच पडलाय। आणि एक दिवस जरी घराकडे लक्ष दिलं नाही ना की असं काहीतरीच होतं। आता मी काल दिवसभर पापड करण्यात गुंतले, म्हणजे दिवसभर तर पापड नाही केले, सकाळची कामं आवरून घेतली, त्यानंतर दुपारी पापड करायला बसले, आणि त्यानंतर मग सानू परेशान करू लागली, तर मग त्या नादातच राहिले। कपडे आणून ठेवले चेअरवर, तर ते तसेच राहिले, आणि कालचे तसेच राहिले, परत त्यात आजचे ॲड झाले। तर हे बघा किती 2 दिवसाचे कपडे किती आहेत। आता ह्या घड्या घालायला मला काहीच वाटत नाही, पण मला हे कपडे प्रेस करायला खूप कंटाळा येतो, आणि त्यात अर्ध्यापेक्षा जास्त सानूचेच राहतात। आता अगोदर तर मी तिचे कपडे कधीतरीच एखाद्या वेळी प्रेस करायचे, पण आता स्कूलला जाते ना, अजून तिला युनिफॉर्म नाही मिळाला, तर कपडे प्रेस करूनच तिला घालून पाठवावं लागतं। ते एक वैताग लागलेला आहे सध्या माझ्या मागे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे तुम्ही बघत असाल अर्ध्याच्या वर कपडे तिचेच आहे, घागरा आहे, शर्ट आहे, पॅन्ट आहे, दिवसभराचे मनाला आले तेवढे चेंज करते, आणि मनाला आले तेव्हाच ते धुण्याला नेऊन टाकते बाथरूमकडे। तिचं असंच आहे, आवडला नाही की काढून टाकला, आणि आवडला तर तोच घालत बसायचं 2 दिवस, असंच आहे तर बघा आता तिचेच स्वतःचे किती कपडे आहेत एकटीचेच, आणि म्हणायला दोघांपेक्षा सुद्धा छोटी आहे ती। तसं म्हणायला गेलं ना तर आमच्या घरात सगळ्यात जास्त कपडे यांचेच कमी राहतात। आता यांना ना शुक्रवारी ना थोडं काम कमी असतं, म्हणजे विकेंडचा शेवटचा दिवस असतो, त्यामुळे संध्याकाळची तयारी थोडी लवकरच होते। आणि बरेच दिवस झाले यांनी नॉनव्हेज किंवा बिर्याणी असं काहीच खाल्लं नव्हतं, तर ते मला आज सकाळपासून बोललेले की आज बिर्याणी बनवून दे म्हणून।
तर तेच त्यांना चिकन बिर्याणी बनवून द्यायची आहे. तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर बिर्याणी बनवायला त्यांनी चिकन आणून ठेवले. आता मी त्याला हात लावत नाही आणि त्यांचं थोडंसं काम बाकी म्हणून आता थोड्या वेळाने ते येऊन ते करणार. इथे मी कांदा, लिंबू आणि कोथिंबीर कट करून ठेवली आणि 2 वाटी तांदूळ घेतलेत. बिर्याणी राईस आहे हा. आणि थोडंसं दही घरचंच होतं त्यामुळे म्हटलं आणा देईल बनून. फक्त बिर्याणी मसाला आणि चिकन आणायचं काम होतं. तर त्यांनी ते चिकनसुद्धा वॉश करून ठेवले आणि ते आता थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवायचे. पण त्यांचं थोडंसं काम झालं की मग त्यांना सांगते. आणि त्यांचं असं असतं की पूर्ण वीकभर त्यांना वेळ मिळत नाही. पण असं काही नॉनव्हेज वगैरे खायचं असलं तर ते आता एकतर एकटे असतात आणि दुसरं म्हणजे बनवायचा कंटाळा येतो म्हणून ते मोस्टली बाहेरूनच आणत होते पहिले. पण आता बऱ्याच दिवसापासून थोडी सवय मोडत आणली मी. तुम्हाला काय बनवायचं ते घरीच बनवा असं असतं माझं. तर मग आता बऱ्याच दिवसापासून नॉनव्हेज वगैरे असं काही झालं नव्हतं. तर आता त्यांना सुट्टीच आहे उद्या परवा. तर आज ते म्हटले की बनवून दे किंवा तू सांग मी बनवतो, म्हणून आज ते बनवायचं आहे असं आहे आता. आणि मी तिकडे स्वयंपाकाची तयारी करते. तोपर्यंत मॅडमची ऐश बघा, वरतून लावण्या दीदीनी पास्ता आणून दिलाय. तिचा फेवरेट आहे त्यामुळे खायला तिच्यासाठी, तिला आवडतो म्हणून. आणि पप्पा थोडा वेळ साईडला गेले तर लगेच पप्पाच्या चेअरवर जाऊन बसली आणि पप्पा मला गाणे लावून द्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये. तिला खूप गाणे बघायला आवडतात असं पप्पाच्या चेअरवरती बसून. बघा किती छान खातीये. आणि आता तुमच्यासोबत बिर्याणीची रेसिपी शेअर करते. तर चिकन घेतलं आहे 1 पाव, त्यामध्ये थोडंसं दही, कांदा, लसण आणि अद्रकची पेस्ट आणि वरतून मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि परत किचन किंग मसाला, हळद आणि आपला मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला. मी सुहानाचा वापरते, तुम्ही कुठलाही वापरू शकता पण सुहानाचा एकदम बेस्ट राहतो. त्याची टेस्ट एकदम छान राहते. म्हणजे मला नाही माहीत, हे म्हणतात म्हणून मी सांगते. आणि वास पण खूप छान येतो त्या मसाल्याचा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट व्हायला ठेवायचं. हे 10 ते 15 मिनटासाठी मॅरिनेट व्हायला ठेवायचं. जवळजवळ 20-25 मिनटंसुद्धा ठेवलं तरी पण चालतं. जेवढं छान मॅरिनेट झालं तेवढं छानच आहे. आता यात थोडंसं दही कमी पडलं पण म्हटलं असू देत, काही नाही. आता याला मॅरिनेट करायला ठेवायचं आणि साईडलाच आपल्याला बिर्याणी राईससुद्धा भिजवायला टाकायचा. तर तोसुद्धा 10 ते 15 मिनटं भिजू द्यायचा. आणि बिर्याणी राईस शिजवायला टाकताना तो मोकळा मोकळा व्हायला हवा एकदम बिर्याणीसारखा. त्यासाठी त्यात थोडंसं तेल ॲड करायचं, पाणी भरपूर टाकायचं आणि खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता, चक्री फूल ते टाकायचं, मिरे टाकायचे. पण माझ्याकडे आज तेजपत्ता नव्हतं म्हणून मी तेवढं स्किप केलं. आणि मीठ टाकायचं तांदळाच्या प्रमाणे आणि मस्त हलवून घ्यायचं. आणि राईस एकदम 80% शिजून घ्यायचा आपल्याला आणि 20% शिजवायचा ठेवायचा, कारण तो आपण नंतर चिकनसोबत शिजून घेतो. तर आता इथे 80% शिजून झाला होता. बोटाने थोडा दबला पाहिजे एवढाच शिजून घ्यायचा फक्त. आणि त्यानंतर ना मस्त तेल टाकलं एक्स्ट्राचं, थोडं जास्त टाकायचं तेल बिर्याणीला. आणि त्यानंतर ना मस्त कांदा फ्राय करायला टाकला. आणि बिर्याणीला कांदा टाकताना असा उभा उभा चिरून घ्यायचा कांदा, त्यामुळे ना खूप छान लागते बिर्याणीत. आणि मस्त कांदा तळून झाल्यानंतर ते मॅरिनेट केलेलं चिकन सगळं त्यात टाकायचं आणि वरतून थोडंसं किंचित पाणी टाकायचं. नाही टाकलं तरी धकून जाईन पण थोडंच टाकायचं, बुडाला लागू नये याच्या भीतीमुळे. आणि याला 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचं. जवळजवळ 10 मिनटात एकदम ओके होऊन जातं हे आणि शिजूनसुद्धा जातं ते तेलातच. आणि त्यानंतर आपला शिजलेला राईस टाकायचा आणि वरतून कांदा थोडासा मी साईडला काढून ठेवला होता तळताना, तो कांदा आणि कोथिंबीरने मस्त गार्निश करायचं. आणि वरतून थोडंसं तूप टाकायचं. या तुपामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि 10 मिनटासाठी कुकरला लावून घ्यायचं. आता आपली बिर्याणी रेडी. तर आता बिर्याणी वगैरे करून रेडी झालंय आणि त्यामध्ये बराच वेळ गेला माझा. आणि माझ्यासाठी फ्लावरची भाजी बनवली आहे आणि गॅसचा वटा, भांडे वगैरे सगळं आवरून घेतलंय. आणि काल ना आम्ही एक रील बघितली होती इंस्टाग्रामवरती, सिलेंडरचं ना
सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय हे त्यावर बघून कळतं ते करून. तर चला मी तुम्हाला दाखवते की नेमकं काय करायचं असतं. आता सिलेंडरला ना मी ओल्या कपड्याने पुसून घेतलंय आणि त्यावरती ना चॉकने रेष मारायची. तर त्यासाठी चॉक ओला करून घ्यायचा. आता माझ्याकडे तर तसा चॉक नाही आहे जसा लागतो तसा. हा माझा मशीनचा कपड्यावर मार्क करायचा चॉक आहे. तर बघू याने होतं तर यानेच करून बघू. आता अगोदर ना मी सिलेंडरला ओल्या कपड्याने पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर ना चॉकने रेष मारतीये. आता बघू हे कितपत खरं ठरतंय. आता रीलमध्ये दाखवलं होतं की तुमचा गॅस जिथपर्यंत भरलेला आहे तिथपर्यंत ओलाच राहील तो खडू आणि बाकीचा सुकून जाईल. पण शेवटी दुसरंच झालं, आमचा पोपट झाला. ती रेष सगळीच सुकली, कुठंच ओलं राहिलं नाही आणि आमचं सिलेंडर काही पूर्ण झालेलं नाहीये. इंस्टाग्रामवरती असं काही बघून करून बघितलं नाही एखादं तर आपल्याला कळते मग त्या रीलमध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे. आता त्यावर असं सांगितलं होतं की रेष ओली राहील जिथपर्यंत गॅस आहे तिथपर्यंत. आता आमचा गॅसच पूर्ण संपला की रील खोटी आहे माहीत नाही. आता ते तर फ्लॉप झालं. तर चला आता मस्त जेवण करतो आम्ही आणि कवे बिर्याणी कशी झाली तुम्हाला चला बघू आता बिर्याणी कशी झाली आहे. 10 मिनटं तरी मी ठेवून घेतली होती. तर बघू कशी झाली. तर आता ते काढताय त्याला आणि मी कॅमेरा पकडलेला आहे आणि बघा खालून थोडीशी लागलेली आहे, पण थोडीशी किंचित लागलेली फक्त, एवढी काही जास्त लागलेली नाही. तर अजून 3-4 मिनटं अगोदर तरी मी बंद करायला हवा होता गॅस, तरी मी लो गॅसवरतीच लावून दिलं होतं. तरी पण थोडंसं डागलं, पण तरी पण ते म्हणता ओके एकदम छान स्मेल येतोय, छानच आहे. आणि आजच्या व्हिडिओचा शेवट आता इथेच करते. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.